बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं पुढचं सूत्र आहे, इच्छांवर ताबा ठेवा. मानवी जीवनातील सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती इच्छाशक्ती आहे. याच इच्छेमुळे माणूस चंद्रावर पोहोचला. याच इच्छेमुळे त्याने महान शोध लावले. इच्छा ही प्रगतीचं इंजिन आहे. पण याच इच्छेवर नियंत्रण नसेल तर ती इच्छा लोभ बनते आणि हा लोभ माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. इच्छाशक्ती माणसाला पुढं नेते आणि लोभांध इच्छा माणसाला खाली खेचते. आपल्याला नेमकं कशावर नियंत्रण मिळवायचं हे संत तुकाराम महाराज एका अतिशय सुंदर आणि निसर्गातील उदाहरणामधून स्पष्ट करतात. ते म्हणतात की जीवनातील सर्वात मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. फुलाला सुगंध आहे म्हणून तुम्ही त्याला हाताने चोळू शकत नाही, कारण तुम्ही फूल चोळले तर तुम्हाला तात्पुरता वास येईल, पण त्या फुलाचा आणि त्या सुगंधाचा स्रोत कायमचा नष्ट होईल. तसंच आपलं आवडतं मूल आहे म्हणून त्याला खाऊ शकत नाही. महाराज सांगतात की ज्या गोष्टी तुम्हाला आनंद, प्रेम, सुख देतात त्या लोभापोटी किंवा अति आसक्तीपोटी नष्ट करू नका. आजच्या काळात इच्छांवरती ताबा ठेवा. याचा अर्थ हाच आहे की तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाच्या स्रोताचे संरक्षण करा. आपण नेमकी हीच चूक करतो. आपल्याला एखादे पद मिळाले की आपण त्या पदाचा गैरवापर करतो आणि त्या पदाची प्रतिष्ठा गमावतो. आपल्याला एखादा माणूस आवडतो की आपण त्याला इतके चिकटून राहतो, इतका हक्क गाजवतो की ती व्यक्ती कंटाळून दूर निघून जाते. आपल्याला पैसा मिळतो, आपण इतका उधळतो की संपत्तीचा स्रोत कोरडा पडतो. या सर्व क्रिया अति आसक्ती आणि लोभ यामधून जन्माला येतात. तुकाराम महाराज पुढील उदाहरणांनी याचे विश्लेषण करतात. मोती मौल्यवान असतो, पण कोणीही मोत्याचे पाणी पिऊन पाहत नाही. संगीत ऐकायला किती मधुर वाटतं, पण त्या संगीताचा नाद नेमका कसा तयार होतो हे पाहण्यासाठी कोणीही विणा किंवा बासरी तोडून बघत नाही. त्याचं कारण काय? अस्सल आनंद हा त्या वस्तूच्या अस्तित्वात आणि तिच्या प्रक्रियेमध्ये असतो. जेव्हा तुम्ही त्या वस्तूचं विच्छेदन करता तेव्हा आनंद नष्ट होतो. आजच्या जगात लोक हेच करत आहेत. एखादा सुंदर क्षण अनुभवायचा सोडून त्याचे लगेचच फोटो काढतात, त्यावर फिल्टर लावतात, इतरांना दाखवतात. दाखवण्यात तो क्षण आणि आनंद कायमचा संपून जातो. किंवा एखादी कंपनी जेव्हा नफ्यासाठी आपल्या उत्पादनाची गुणवत्ता कमी करते तेव्हा ती कंपनी यंत्र भेदूनी नाद पाहू नये या नियमाचे उल्लंघन करते. त्यांना तात्पुरता नफा दिसतो, पण गुणवत्तेचा स्रोत कायमचा संपतो आणि कंपनी बुडते. नेक्स्ट पॉईंट आहे, इच्छाशक्ती आणि आत्मनियंत्रण, सेल्फ कंट्रोल. इच्छा ही प्रगतीचा आधार आहे खरं, पण अति सर्वत्र वर्जते हा नियम इच्छेलाही लागू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कर्मफळ म्हणून इच्छू नये काम. याचा अर्थ कर्मफळ खूप आकर्षक आहे म्हणून लगेचच ते कर्म करू नका. फळ महत्त्वाचं आहे, पण त्या फळाला मिळवण्याची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेतील नीतिमत्ता महत्त्वाची आहे. यशाचा मोह इतका मोठा असतो की आपण शॉर्टकट घेतो. लाच घेणं, फसवणूक करणं शॉर्टकट आहे, यातून फळ मिळतं, पण आत्मसन्मान, शांती नावाचा स्रोत कायमचा नष्ट होतो. या संदर्भात भारतीय क्रिकेटमधील कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचं उदाहरण अत्यंत समर्पक आहे. क्रिकेटच्या मैदानात क्षण हा प्रचंड दबावाचा आणि इच्छेचा असतो. समोरचा गोलंदाज आला की त्याला मारून षटकार करावा ही इच्छा प्रत्येक फलंदाजाला होते. पण धोनी आपल्या इच्छेवर आणि भावनांवरती नियंत्रण ठेवतो. तो कधीच आक्रमक दिसत नाही. जेव्हा भारताला शेवटच्या चेंडूवर 6 धावा लागतात तेव्हा त्याच्या मनातही मी जिंकून दाखवतो ही इच्छा तीव्र असते, पण तो त्याच वेळी शांत राहून योग्य निर्णय घेतो. तो इच्छेच्या आहारी जात नाही. जो ती शांतता आहे, हे जे इच्छेवर ताबा ठेवण्याचे कसब आहे, तेच त्याला जगातील सर्वात यशस्वी कर्णधार बनवते. जर धोनीने रागाच्या भरात किंवा अति आत्मविश्वासाच्या इच्छेने नको ते शॉट्स मारले असते तर तो कधीच यशस्वी झाला नसता. इच्छा असली तरी त्यावर ताबा ठेवणं हेच खरं मोठं शहाणपण आहे. दुसरं उदाहरण म्हणजे वॉरन बफेट. हे जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.
जर त्यांना इच्छा झाली असती तर ते जगातील सर्वात महागड्या आलिशान महालात राहू शकले असते, पण ते आजही त्यांच्या जुन्या घरात राहतात. त्यांना वाटल्यास ते $1000चे जेवण करू शकतात, पण ते आजही साधा नाश्ता करतात. ही निवड कशातून येते? ही इच्छांवर ताबा ठेवण्याच्या विचारांमधून येते. कारण त्यांना माहीत आहे की पैसा कमवण्यामध्ये जेवढा आनंद आहे त्यापेक्षा जास्त आनंद तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यात आहे आणि स्वतःच्या गरजांवरती नियंत्रण ठेवण्यात आहे. त्यांना महागड्या गाड्यांची किंवा दिखाऊपणाची इच्छा होत नाही. ते स्वतःच्या इच्छेचा स्रोत नियंत्रित करतात. म्हणूनच ते आनंदात आणि समाधानामध्ये राहतात. आजच्या पिढीला हा मंत्र आचरणात आणणं आवश्यक आहे. क्रेविंग्ज आणि सतत काहीतरी हवंय ही भावना आपल्या शांततेला मारून टाकते. मोबाईल हातात आला की लगेच तो पाहावा ही इच्छा आपल्याला बेचैन करते. अभ्यास करताना लगेच मित्रांना भेटावं, TV पाहावा ही इच्छा आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेते. या छोट्या छोट्या इच्छांवर ताबा मिळवणं हाच मोठी गोष्ट साध्य करण्याचा मार्ग आहे. तुकाराम महाराज सांगतात की कर्मफळ म्हणून इच्छू नये काम. आजकाल अनेक तरुण शॉर्टकटच्या इच्छेने काम करतात. त्यांना वाटतं की काम सोपं आहे, यात लवकर यश मिळेल, पण जेव्हा प्रक्रिया कठीण होते तेव्हा सोडून देतात. तुकोबराय म्हणतात की तुम्ही कर्मावर प्रेम करा, फळावर नाही. फळ हे कर्माचे उपउत्पादन आहे. तुम्ही काम उत्कृष्ट केले तर फळ मिळणारच आहे. फळाचा अतिमोह धरणे म्हणजे त्या फुलाला चोळून सुगंध घेण्यासारखे आहे. सुगंध तुम्हाला थोडा मिळेल, पण फूल कायमचे गमावून बसाल. इच्छांवर ताबा ठेवण्याचे नियम. आनंदाचा स्रोत वाचवा. ज्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनात प्रेम, शांतता किंवा आनंद मिळतो त्या लोभापोटी नष्ट करू नका. थांबा, विचार करा. एखादी तीव्र इच्छा झाल्यावरती ती गोष्ट माझ्यासाठी आवश्यक आहे की फक्त हवी आहे, हा प्रश्न विचारा. गरजेवर नियंत्रण ठेवणं सोपं आहे, पण हवेवर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. फळ मोठं आहे म्हणून हुरळून जाऊ नका. त्या फळापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या प्रामाणिक कष्टावरती लक्ष केंद्रित करा. उदात्त इच्छेसाठी लहान इच्छांचा त्याग करा. मोठी स्वप्न पाहणाऱ्या माणसाला अनेक लहान लहान इच्छांचा त्याग करावाच लागतो. शेवटचे सत्य हेच आहे की खरा आनंद उपभोगण्यात नाही तर नियंत्रणात आहे. जो माणूस आपल्या इच्छांवर ताबा मिळवतो तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. नाहीतर इच्छांचे घोडे त्याला आयुष्यभर पळवत राहतात आणि शेवटी तो थकून जातो. आपल्याला त्या थकलेल्या घोड्यासारखं व्हायचं नाही. आपल्याला स्थिर राहायचं आहे. फुलाचा आदर करा, मुलाला प्रेम करा, मोत्याची किंमत ओळखा, संगीताच्या गोडतेचे भान ठेवा, कारण यावर नियंत्रण ठेवणे हीच सर्वात मोठी